आपली बस वाहन चालक कर्मचाऱ्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आज महानगरपालिका समोर कंचे खेळून निषेध व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत प्रशांत पवार आहे। भाऊ, आज तुम्ही कंचे खेळून आणि लंगडी खेळून निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही आयुक्तांना भेट दिलेली आहे। काय तुमच्या प्रमुख मागण्या होत्या? आम्ही कंचे खेळून निषेध याच्याकरता केला की आयुक्तांना वेळ नव्हता तर आम्हाला टाइमपास करायचा होता, म्हणून आम्ही कंचे खेळत बसलो होतो। मग त्यांना कळलं की हे कंचे, आणि आज आमच्या कर्मचाऱ्यांचा बसचे चालक वाहक यांचा बेसिक प्रॉब्लेम जो होता मागील 2-3 वर्षापासून हे सुरू आहे। यांना पगार बरोबर देत नाहीत, मागील 7 वर्षापासून पगार बरोबर देत नाहीत, त्यांचा PF बरोबर देत नाहीत, त्याच्यामध्ये कमिशन खाल्ल्या जातं। जे कॉर्पोरेशननी आम्हाला जे पत्र दिलेलं आहे त्याच्यात आहे की आम्ही या सगळ्या मागण्या यांच्या मान्य केलेल्या आहेत, पण हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आजही या लोकांना फार त्रास देतात। आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही हे दिवाळीच्या पहिले या लोकांचा जर पगार नाही झाला तर मग आम्ही या बसचे चाकं थांबवू। त्यांनी सांगितलं की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू। जर ज्या ड्रायव्हरचा किंवा कंडक्टरचा जर पगार होत नसेल तर त्याचा तर परिवार रस्त्यावर येणारच आहे ना। म्हणजे का तुम्ही त्याला का खून करायसाठी लावणार आहे का? त्याला चोऱ्या करण्याकरता लावणार आहे का तुम्ही? आणि तुम्ही लोक बाकी AC मध्ये बसाल आणि त्या लोकांना त्रास होईल असं तुम्ही कराल, त्याच्या विरोधात आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर त्यांनी सांगितलं आहे की 7 दिवसामध्ये मी तुम्हाला त्याचा रिझल्ट देतो। जर त्यांनी आम्हाला 7 दिवसात रिझल्ट नाही दिला तर आम्ही काय डिसिजन घेणार ते आम्ही सगळेजण मिळून डिसिजन घेऊ आणि नागपूर शहरातली बस ही बंद केल्याशिवाय राहणार। आज्ञा पूर्ण जर झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे समोरचं पाऊल काय असणार आहे? सांगितलं ना, बसेस बंद करू ना, म्हणजे नागपूरच्या जनतेला त्याचा त्रास होईल। त्यांना सांगू या कॉर्पोरेशनच्या लोकांनी यांचा पगार वगैरे दिला नाही म्हणून आम्हाला हे बंद करावं लागलं म्हणून। आम्ही समोरचं पाऊल असं उचलणार आहे की बसेस बंद करणार आहे असा इशारा प्रशांत पवार यांनी दिलेला आहे। देशोन्नतीकरता रिपोर्टर स्नेहा बोके, नागपूर।